तुम्ही पाहता ट्रेडिंग करता. तर चला सुरू करूया आजच्या न्यूज. तर पहिली न्यूज येत आहे कॅनरा बँककडून. कॅनरा बँकने सरकारला केलं डिव्हिडंडचं पेमेंट. सरकारी खजिन्यात किती पोहोचला अमाऊंट. संपूर्ण न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर चला पाहूया सविस्तर न्यूज काय आहे. शासनाची कॅनरा बँकेमध्ये जवळपास 62.93% हिस्सेदारी होती. वर्ष 2024-25 मध्ये कॅनरा बँकचा नेट प्रॉफिट 16.99% वाढून 17,027 करोड राहिला. बँकचा मार्केट कॅप 1 लाख कोटीपेक्षाही जास्त आहे. 2025 मध्ये कॅनरा बँकने शासनाला 2,283 कोटी रुपयांचा डिव्हिडंड दिलं. कॅनरा बँकचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ सत्यनारायण राजूने डिव्हिडंडचा चेक केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हाती सोपवला. त्यांच्यासोबत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हर्षदीप सिंग, भावेंद्र कुमार उपस्थित होते. कॅनरा बँक ही खूप मोठी बँक असून तुम्ही पाहू शकता की मार्च 2025 मध्ये केंद्र सरकारची यामध्ये 62.93% हिस्सेदारी होती. कॅनरा बँकने 2024-25 मध्ये ₹2 फेस व्हॅल्यू वाले प्रत्येक शेअरला ₹4 प्रति शेअर डिव्हिडंडची घोषणा केलेली आहे. त्याचसोबत दुसरी जी न्यूज आहे ती आहे आयपीओच्या बाबतीत. चेन्नई सुपर किंग्स एनएससी पासून दूर राहा, नितीन कामत यांनी असा सल्ला का दिला. पोस्ट व्हायरल. झिरो नितीन कामत ऑन सीएसके. एचडीबी फायनान्सच्या आयपीओच्या गुंतवणूकदारांना सहज पैसे कमवण्याच्या आशेने अनलिस्टेड शेअर खरेदी केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर कामत यांनी हा इशारा दिला आहे. तुम्ही त्या न्यूज मध्ये पाहू शकता की झिरोदाचे सहसंस्थापक नितीन कामत यांनी एनएससी आणि चेन्नई सुपर किंग सारख्या प्री आयपीओ कंपनीमध्ये गुंतवणुकीतून अपेक्षित लिस्टिंग फायदा घेऊन नफा मिळू शकतो अशी अपेक्षा ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये नितीन कामत यांनी म्हटलंय की गुंतवणूकदारांना हे जितकं सोपं वाटते तितके सोपे नाही. नितीन कामत यांनी शेअर केलेल्या ब्लॉग मध्ये म्हटलंय की अनलिस्टेड शेअरचे प्लॅटफॉर्म अपारदर्शक आहेत. ते सामान्यतः नॅशनल स्टॉक एक्सचेंज, चेन्नई सुपर किंग्स, बोर्ड्स ओयो इत्यादी सारख्या अनलिस्टेड शेअर्सचा पुरवठा एकत्रित करतात, किमतीत मार्केट कॅप जोडतात आणि नंतर ते विकतात. हे प्लॅटफॉर्म मार्क्सअप व्यतिरिक्त कमिशन देखील आकारतात. बऱ्याच प्रमाणात मार्क्सअप आणि कमिशन 30% ते 40% ते 100% ते 200% असू शकतात. यातील कोणताही काही कळण्याचा मार्ग नाही असेही पोस्ट मध्ये म्हटले आहे. लोकप्रियतेमुळे वेल्थ मॅनेजमेंटचे मल्टीबॅगर म्हणून अनलिस्टेड कंपनी विक्री करण्यात सुरू केली. या मागील अर्थ असं झाला की वेल्थ मॅनेजर्स आणि अनलिस्टेड शेअर्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कमिशनसह अधिक किमतीचा शेअर्स विकून अज्ञानी गुंतवणूक पैसे कमवतात. अनलिस्टेड कंपनी म्हणजे काय तर जेव्हा एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असते तेव्हा तुम्ही त्याकडचे डीमॅट खाते असल्यास शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता. म्हणून यासाठी लिस्टेड असा शब्द हा यूज केलेला आहे. नावाप्रमाणे सूचीबद्ध नसलेल्या शेअरला अनलिस्टेड शेअर्स म्हणतात. या शेअर्सच्या व्यवहारासाठी कोणतीही एक्सचेंज नसते.